Good morning everybody. In previous lecture we had already study about noun and pronoun. आपण pronoun and noun पाहिलेला आहे. Today lecture we have study. बघा, we are going to study verb. आपण आज verb पाहणार आहोत. कारण का तर वाक्याचा जो शब्द वर्ड अर्थ पूर्ण करतो, मीनिंग कंप्लीट करतो, तो वर्ब असतो. बघा, जो शब्द जो वर्ड आहे इट कंप्लीट द मीनिंग ऑफ द सेंटेन्स वी कॉल्ड ॲज अ वर्ब. सो वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद म्हणतो. आता वर्बचे पण काही प्रकार आहेत. बघा, एक्झाम्पल आय प्ले, म्हणजे ऑब्जेक्ट महत्त्वाचं नसतं, त्याच्यामध्ये मी खेळतो. क्रियापद महत्त्वाचे असते, कारण का वर्बशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. वाक्याचा अर्थ तर पूर्ण होत नाही, पण वाक्य पूर्ण होत नाही. त्यामुळे वर्ब इज इम्पॉर्टंट इन युअर सेंटेन्स. काइंड्स ऑफ वर्ब देअर आर मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब. त्याच्यामध्ये मेन वर्ब आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे. आता मेन वर्बला आपण म्हणू शकतो, बघा, मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब. मुख्य क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद. आता मुख्य क्रियापदामध्ये फॉर एक्झाम्पल बघा, मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, प्रायमरी, मॉडल. ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, प्रायमरी, मॉडल. फर्स्ट वी सी ट्रान्झिटिव्ह वर्ब. फर्स्ट वी सी ट्रान्झिटिव्ह वर्ब. आता ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय? सकर्मक. ज्याचं ट्रान्झिटिव्ह होतं, सकर्मक असतो, तो कर्माला सहाय्य करत असतो. फॉर एक्झाम्पल, ही प्लेड क्रिकेट, शी राईट्स अ लेटर. ही प्लेड क्रिकेट, शी राईट्स अ लेटर. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज भासते किंवा असते. बघा, अजून एकदा आपण बघू शकतो. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यास आपण सकर्मक क्रियापद असे म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, ट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापदे. एक्झाम्पल, ही प्लेड क्रिकेट और शी राईट्स अ लेटर. जे क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. सेकंड, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. इंट्रान्झिटिव्ह वर्ब कॉल्ड ॲज अकर्मक क्रियापदे. बघा, ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह. तर इंट्रान्झिटिव्ह याचा अर्थ अकर्मक क्रियापदे. आता ज्या क्रियापदामध्ये अर्थपूर्ण होण्यास कर्माची गरज भासत नाही किंवा कर्माची गरज नसते, त्याला आपण म्हणू शकतो ॲज अ अकर्मक क्रियापदे. फॉर एक्झाम्पल, ही गोज टू स्कूल, शी लाफ्ड इन द क्लास. बघा, ही गोज टू स्कूल, शी राईट्स, ती लिहिते, पण काय लिहिते? लेटर्स लिहिते वरच्या वाक्यात. तो खेळतो, पण काय खेळतो? क्रिकेट खेळतो. ही गोज टू स्कूल, ती जाते. स्कूल, ही गोज टू स्कूल, शी लाफ्ड इन द क्लास. ज्या वाक्यामध्ये कर्माची गरज असते, कर्माशिवाय चालू शकतो, अकर्मक आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, ऑक्झिलरी वर्ब. आता सहाय्यकारी क्रियापदे ऑक्झिलरी वर्ब भरपूर आहेत, त्याच्या आपण ब्रीफमध्ये इन्फॉर्मेशन पाहू शकतो, एक्झाम्पल्स पाहू शकतो. मध्ये एक्झाम्पल्स आपण पाहिले जातात. ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, ऑक्झिलरी वर्ब अँड प्रायमरी वर्ब, प्रायमरी ऑक्झिलरी अँड मॉडल ऑक्झिलरी. आता एक्झाम्पल्स इन ट्रान्झिटिव्ह वर्ब्स वी हॅड ऑलरेडी सीन. फॉर एक्झाम्पल, ही प्लेड क्रिकेट. ज्या वाक्यामध्ये कर्माची गरज असते, बघा, ज्या वाक्यामध्ये किंवा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते, त्यावेळेस ते ट्रान्झिटिव्ह वर्ब असतो. आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब केव्हा असतो? ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी, बघा, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ऑब्जेक्टची गरज भासत नाही, कर्माची गरज भासत नाही, त्याला अकर्मक क्रियापद किंवा इंट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. बऱ्याच मुलांना ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह याचे अर्थ कळत नाहीत आणि मीनिंग्स कळल्यामुळे तुम्हाला एक्झामला उत्तरे लिहिता येत नाहीत. फर्स्ट, यू क्लिअर what is the meaning of transitive verb and what is the meaning of intransitive verb.
ट्रान्झिटिव्ह वर्बला काय म्हणलं जातं, इंट्रान्झिटिव्ह वर्बला काय म्हणलं जातं. तर ट्रान्झिटिव्ह वर्ब सकर्मक कर्मासहित ज्या क्रियापदाला कर्माची गरज आहे, अकर्मक कर्माची गरज नसलेला इंट्रान्झिटिव्ह वर्ब. लक्षात तुमच्या. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ब. आता ऑक्झिलरी वर्ब कुठले कुठले आहेत, तर डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड किंवा मॉडल ऑक्झिलरीमध्ये म्हणू शकतो आपण ॲज अ कॅन, कुड, शल, शूड. तर हे ज्या गोष्टी आहेत मस्ट किंवा तर माईट, मस्ट, ऑट, टू, नीड, डिअर, तर ती क्रियापदाची आपण म्हणू शकतो ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. बघा एक्झाम्पल्स ज्या वेळेस विचारलं जातं, फॉर एक्झाम्पल सेंटेन्स दिलं जातं एखादं साधं आणि त्याच्यामध्ये त्या एक्झाम्पल्समध्ये युजिंग द वर्ड्स ऑक्झिलरी वर्ब, युजिंग द वर्ड्स ऑक्झिलरी वर्ब. मग ऑक्झिलरी वर्ब याचा जर अर्थ माहीत नसेल तर आपल्याला ते ॲन्सर लिहिता येत नाही. त्यामुळे ऑक्झिलरी वर्ब्स कुठले आहेत, कारण का ऑक्झिलरी वर्ब जे आहे तो बेस आहे, तो टेन्सचा बेस असेल, चेंज द व्हॉइसचा बेस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा बेस असेल, आर्टिकलचा बेस असेल किंवा क्वेश्चन टॅगचा बेस असेल किंवा ह्याचा बेस असेल एक्झाम्पल्स म्हणजे अशा प्रकारे एक्झाम्पल्स दिले जातात. आपण ऑक्झिलरी वर्बनं काय म्हणू शकतो, सहाय्यकारी क्रियापद आहे. म्हणजे ती सहाय्य करण्यासाठी येतात. ती एकटी येतात का कधी नाही. आपल्याला एकट्याला भीती वाटते ना, तर एकट्याला भीती वाटणारे शब्द कुठले कुठले ते लक्षात ठेवा. नेक्स्ट आता तर ऑक्झिलरी वर्ब्समध्ये सुद्धा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. बघा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आपण म्हणू शकतो प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे. फॉर एक्झाम्पल आता प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे कुठली आहेत, डू, डज, डीड. फॉर एक्झाम्पल इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅड ऑलरेडी स्टडी अबाउट इन क्वेश्चन टॅग डू, डज, डीड. डू, डज, डीडचा वापर कसा केला जातो हे पहिले आपण लेक्चर्समध्ये पाहिलेले आहे, अगोदरच्या लेक्चर्समध्ये पाहिलेलं आहे क्वेश्चन टॅगमध्ये. फॉर एक्झाम्पल बघा डूचा वापर जो आहे, डजचा वापर किंवा डीडचा वापर. फॉर एक्झाम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर डू आणि डजचा वापर केला जातो, पास्ट टेन्स असेल तर डीडचा वापर केला जातो. जसा एम, इज, आर, वॉज, वेअर. फॉर एक्झाम्पल बघा एम, इज, आर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरले जातात, प्रेझेंटमध्ये वापरले जातात. आपण ब्रीफली पाहिलेलं आहे प्रेझेंटमध्ये वापरलं जातात. त्यामुळे टेन्सचे जे व्हिडिओ असतात ते पहा, ते व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते समजणार नाही. फर्स्ट यू सी द टेन्सेस इन इंग्लिश, ते पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकता. एम, इज, आर प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं जातं, पास्ट टेन्समध्ये वॉज, वेअर आणि हॅव, हॅज प्रेझेंट टेन्समध्ये वापरलं जातं आणि पास्टमध्ये हॅड वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल तर जी प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे कुठली आहेत, एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड लक्षात ठेवायचे. हे कंटिन्युअस म्हणजे टेन्सचा जो पाया आहे तो हा आहे. नंतर आपण पाहू शकतो बघा, नंतर काय पाहू शकतो, मॉडल्स ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय, भाववाचक. आता मॉडल ऑक्झिलरी वर्ब इन युअर एक्झाम ऑल्सो देअर इज विल बी क्वेश्चन. तुमच्या एक्झामला क्वेश्चन होतं बघा मॉडल ऑक्झिलरी वर्ब. शाल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नियर टू अशी भाववाचक क्रियापदे आहेत. सो वेन यू सी व्हिडिओज यू राईट डाऊन दिस इन युअर नोटबुक. नेहमी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लक्षात ठेवा, नेहमी नोटबुकमध्ये लिहा. कारण का बऱ्याचदा आपल्याला इंग्लिशचा जो अभ्यास आहे वर्ब फक्त आपल्याला मेन वर्ब माहीत झाला म्हणजे झालं का नाही, त्याचे इंट्रान्झिटिव्ह वर्ब कुठला, ट्रान्झिटिव्ह वर्ब्स कुठले, ऑक्झिलरी वर्ब्स कुठले, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स कुठले आणि लास्टचं राहिलेलं कुठलं आहे मॉडल ऑक्झिलरी कुठले, हे वर्ड्स लक्षात आले पाहिजेत. आणि नंतरसुद्धा आपण ते इन्फिनिटिव्ह पाहू शकतो, इन्फिनिटिव्स, टू इन्फिनिटिव्ह, जिरंट त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. बघा वर्ब म्हणजे फक्त मेन वर्बच असतं असं नाही ट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये, पण पहिल्यांदा जो बेस आहे तो हा बेस आहे ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, ऑक्झिलरी वर्ब, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब अँड लास्ट वन इज मॉडल ऑक्झिलरी वर्ब. तर हे वर्बचे प्रकार आहे.
तर ते तुम्ही लक्षात ठेवा. ती ॲडव्हर्ब. आता बऱ्याच मुलांना विचारलं की बाबा रे वर्बमध्ये कुठले कुठले वर्ब येतात, तर लगेच म्हणतात ॲडव्हर्ब येतात. आताच उत्तर मी दिलं, ॲडव्हर्ब, ॲड प्लस वर्ब. बघा मराठीमध्ये आपण समजून घेऊया अगोदर. ॲड प्लस वर्ब. ॲड प्लस वर्ब म्हणजे क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगतो. आपण जसं नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कुठला असतो? ॲडजेक्टिव्ह, बरोबर का? आपण ॲडजेक्टिव्ह पाहणार आहोत नंतर. पण ॲडव्हर्ब क्रियेविषयी आपल्याला विशेष माहिती सांगतो. आता तरी क्रिया कशी घडली? बघा ती क्रिया कशी घडली. एक्झामला तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जात नाही, चुझिंग द वर्ड्स ॲडव्हर्ब. फॉर एक्झाम्पल त्याचे टाईप्स जे असतात, काइंड्स ऑफ ॲडवर्ब्स, ॲडवर्ब्स ऑफ मॅनर्स, तशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. मॅनर्स म्हणजे काय? आपल्याला फक्त एकच शब्द माहीत असतो ॲडवर्ब, तो पण 10 जणांतल्या एखाद्या व्यक्तीला माहीत असतो. आणि ॲडवर्बच्या त्याचे जे प्रकार असतात ते आपल्याला माहीत असले पाहिजेत. आणि सगळ्यात सोपं, फॉर एक्झाम्पल बघा, द हॉर्सेस रन्स फास्ट. बघा सेंटेन्स काय आहे? द हॉर्सेस रन्स फास्ट. हॉर्स म्हणजे काय? घोडा. घोडा कशी पळतो? फास्टमध्ये पळतो. पळण्याची क्रिया कशी सांगितलेली आहे? फास्ट. वर्ब रन आहे. क्रिया कशी झाली? फास्ट. मॅनर्स ऑफ तो कशा रीतीने चालत आहे? फास्टली चालत आहे. म्हणजेच काय? ॲडव्हर्ब याचा अर्थ तो क्रियेविषयी अधिक माहिती सांगतो. बघा एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल, द एलिफंट वॉक स्लोली. एक्झाम्पल, द एलिफंट वॉक सो स्लोली. एलिफंट जो आहे तो वॉक करत आहे कसा? स्लोली. आता तो स्लोलीच वॉक करणार. त्याच्या वजनाचं, त्याच्या आधार म्हणजे त्याचं जो वजन आहे, त्याचं नेचर आहे, त्याच्यानुसार दृष्टिकोन बघितला तर तो स्लोलीच चालणार आहे. तो पळणार आहे का? पळतो कधी कधी, पण चालताना डुलत वगैरे चालतं. मग आपलं वजन वाढलं का त्याच्यावरून विचार करा, आपण डुलत डुलत चालतो. एक्झाम्पल सांगते तुम्हाला, कारण का नेहमी एक्झाम्पल्स जे असतात ते आपल्या दृष्टिकोनातून अभ्यासायचे. फक्त पुस्तकी रूपातनं तुम्ही फक्त अभ्यासला लक्षात राहतं का? नाही. आपल्याला काय महत्त्वाचं आहे? स्मार्ट वर्क महत्त्वाचं आहे. बघा तर आता फास्ट आणि स्लोली हे काय झाले? ॲडव्हर्ब झाले. पहिल्या वाक्यात आपण काय बघितलं? द हॉर्सेस रन्स फास्ट. कशा हॉर्सेस पळतात? फास्ट पळतात. एलिफंट वॉक स्लोली. एलिफंट कसं चालतं? म्हणजे ज्या वाक्याला विशेषणाने हाऊनी प्रश्न विचारायचा आणि नेहमी विशेषणाला यलवाय प्रत्यय लागलेला असतो. क्रियाविशेषणाला यलवाय प्रत्यय म्हणजे पाय लागलेला असतो. वायवरून लक्षात ठेवायचा, पाय लागला म्हणजे काय? ॲडव्हर्ब. ॲड प्लस वर्ब. वर्बबद्दल अधिक माहिती सांगतो. फॉर एक्झाम्पल, स्लोचं काय होतं? स्लोली होतं. हॅपीचं काय होतं? हॅपी हे असताना काय आहे? विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. हॅपीली आनंदाने यलवाय प्रत्यय लागला, ॲडव्हर्ब बनला. केअरफुल काळजीपूर्वक, आणि केअरफुली ॲडव्हर्ब. म्हणजे ॲडव्हर्बला नेहमी काय प्रत्यय लागलेला असतो? पाय लागलेला असतो, यलवाय प्रत्यय लागला असतो. असं लक्षात ठेवायचं, लक्षात राहतं. आता काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब्स. ॲडव्हर्ब्सचे प्रकार आहेत. आता मला सांगा, एक्झाम्पल्स घेताना आपल्याला ॲडव्हर्ब्सचे किती प्रकार माहीत असतात? जास्त असतात का? नाही, रिॲलिटीमध्ये नसतात. बघा ॲडव्हर्ब ऑफ टाईम, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स. आता ॲडव्हर्ब ऑफ टाईम बघा, ॲडव्हर्ब ऑफ टाईम आपण म्हणू शकतो कालवाचक क्रियाविशेषण. आता फक्त यलवाय प्रत्यय लागला तर आहे का? तर काळवाचक काही क्रियाविशेषणे असतात. बघा एक्झाम्पल्स आपण बघू शकतो की एखाद्या क्रियेची वेळ सूचित करतो, किंवा बघा शब्दांना एखाद्या क्रियेची वेळ सूचित करणाऱ्या शब्दाला, कालवाचक शब्दाला आपण काय म्हणू शकतो? कालवाचक क्रियाविशेषण. फॉर एक्झाम्पल्स तुम्हाला मी देते बघा. एक्झाम्पल, यस्टरडे. यस्टरडे म्हणजे यलवाय प्रत्यय लागला तर ॲडव्हर्ब आहे का? नाही. तर ॲडव्हर्ब ऑफ टाईम केव्हा असतो? बघा वेळ दर्शवतो. यस्टरडे कालची वेळ, टुडे
आजची वेळ, टुमारो उद्याची वेळ. ॲडव्हर्ब ऑफ टाईम, वेळ आली ना, yesterday, today and tomorrow or we called as a late, early, now. आपण असं सुद्धा म्हणू शकतो, लेट उशिरा, अर्ली अगोदर, नाऊ आत्ता, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर. हाच काय आहे ना तिथं. म्हणजे टेन्स जो आहे तो कशाचा बेस आहे, तो सगळ्याचाच बेस आहे. आपल्या ग्रामरचा सुद्धा बेस आहे टेन्स. आणि याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, ॲडव्हर्ब ऑफ टाईम कसा येईल, तो वेळ दर्शवतो. यस्टरडे, टुडे, टुमारो, अर्ली, लेट, नाऊ. ॲडव्हर्ब ऑफ टाईम आलं लक्षात, टाईमचं वेळ आली लक्षात. नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. जे क्रिये किंवा एक्झाम्पल सांगू शकतो, आपल्याला क्रियेची स्थळ सूचित करतो. म्हणजे क्रिया कुठं घडली तो स्थळ सूचित करतो, त्याला आपण म्हणू शकतो ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. ठिकाण दर्शवतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो बघा, आता प्लेस म्हणल्यानंतर नावच द्यावंच आहे का, हिअर, देअर. आता जर आपल्याला हिअर आणि देअरचाच अर्थ माहीत नसेल तर डोकं आपटून घेतलं पाहिजे. का, हिअर आणि देअर, प्लेस सांगितलेलं आहे ना, हिअर, देअर, डाऊन, बिलो, खाली आणि वरती, आणि एव्हरीवेअर. म्हणजे प्लेस ठिकाणाचं माहिती किंवा नावच द्यावं असा काय आहे का, नाही. सूचित केलं ठीक आहे ना, इथं, तिथं, सगळीकडं, एव्हरीवेअर. एक्झाम्पल्स बघा, म्हणजे जेवढं तुम्ही साधं सोपं सरळ तुम्ही थोडंसं वाचा, पण ॲक्युरेट वाचा, व्यवस्थित वाचा, ते क्लिअरली तुम्हाला समजलं पाहिजे असं वाचा. फक्त पुस्तक तुम्ही वाचत गेलाय, तुम्हाला त्याचा अर्थ कळाला नाही असं नाही, त्यामुळे त्याचे नाव तिथं लिहिलं जावं असंच नाही. हिअर, देअर, डाऊन, बिलो और एव्हरीवेअर. आता आपण पाहू शकतो बघा, आपण ॲडव्हर्ब ऑफ टाईम पाहिलेला आहे, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस पाहिलेला आहे. आता आपण ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स पाहणार आहोत. आता मॅनर, आपण म्हणतो तुला मॅनर्स आहेत की नाहीत. बघा एक्झाम्पल्स, पण आपल्याला बऱ्याचदा अर्थ मॅनर्सचा माहीत नसतो, पण आपण दुसऱ्याला शिकवत असतो, तुला मॅनर्स आहेत की नाहीत. एक्झाम्पल आहे ना, रिअलिटी आहे, रिअल आहे की नाही, एक्झाम्पल आहे. आपण दुसऱ्याला म्हणतो मॅनर्स आहेत की नाहीत. आपण रीतिवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक, तुला रीत माहीत आहे की नाही, रीतिवाचक आपण म्हणू शकतो. रीतिवाचक क्रियाविशेषण बघा, क्रियेची रीत दर्शविणाऱ्या किंवा सूचित करणाऱ्या शब्दाला आपण रीतिवाचक क्रियाविशेषण म्हणतो. म्हणजे क्रियेची रीत. फॉर एक्झाम्पल बघा, स्लोली, फास्टली. बघा, स्लोली, फास्ट, अँग्रीली, हॅपीली. एक्झाम्पल बघा, स्लोली, क्रिया कशी झाली त्याची रीत दाखवली गेली, मॅनर्स. स्लोली, फास्टली, फास्ट, स्लोली, क्विकली. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये अजून ॲडव्हर्ब जे आहे ते यूज करू शकता. म्हणजे बऱ्यापैकी दिलेलेच ॲडव्हर्ब्स घ्यावे तसे आहेत का, नाही. सो यू राईट डाऊन इन युअर नोटबुक वेर यू सी स्लोली, फास्ट, अँग्रीली, हॅपीली. तर क्रियेचे आपल्याला हे कळाले एक्झाम्पल्स, रीतिवाचक क्रियाविशेषण, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स. ती क्रिया कशी घडली, फास्टली घडली, स्लोली घडली, हळुवारपणे घडली, जलदपणे घडली, का घडलीच नाही. तर हे आलं रीतिवाचक क्रियाविशेषणमध्ये ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स. नेक्स्ट आपण पाहू शकतो ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी याचा अर्थ काय, संख्यावाचक क्रियाविशेषणे. आता संख्यावाचक क्रियाविशेषण म्हणजे काय, ज्या क्रियेची संख्या किंवा वारंवारता, बघा, ज्या क्रियेची संख्या किंवा वारंवारता सूचित करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणू शकतो, संख्यावाचक क्रियाविशेषणे म्हणू शकतो. एक्झाम्पल्स, जी क्रियेची वारंवारता किंवा संख्या दर्शवतो त्याला आपण संख्यावाचक क्रियाविशेषण दर्शवतो. फॉर एक्झाम्पल, घटना कधी घडलेली आहे, एकदा घडलेली आहे का दोनदा. मग एकदा घडली असेल तर वन्स म्हणतो, दोनदा घडली असेल तर ट्वाईस. वन्स, ट्वाईस. एलवाय प्रत्यय आहे कुठे, नाही, पण ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. बघा, वन्स, ट्वाईस, ऑलवेज नेहमी घडणारे, आणि ऑफन वारंवार, ऑलवेज, ऑफन.
ऑलवेज काय आहे, ॲडव्हर्ब आहे. ऑफन सुद्धा ॲडव्हर्ब आहे. वन्स आहे, ॲडव्हर्ब आहे. ट्वाईस आहे, ॲडव्हर्ब आहे. पण ज्यावेळेस इथं ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी येईल, तुम्हाला पर्याय दिले जातात. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स, ॲडव्हर्ब ऑफ टाईम, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. कुठलं बरोबर आहे, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. वारंवारता, संख्या दाखवलेली आहे, एकदा का दोनदा, वन्स ट्वाईस, वारंवार की नेहमी, ऑफन. फॉर एक्झाम्पल आता ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी पाहिलेली आहे आपण. आता आपण काय पाहणार आहोत, ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीज. आता डिग्री चेंज द डिग्री आपल्याला तेवढंच माहीत आहे, ते पण EST प्रत्यय, LY प्रत्यय आणि ER प्रत्यय एवढंच माहीत आहे आपल्याला. कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. पण ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीजमध्ये परिणामवाचक क्रियाविशेषण. आता परिणामवाचक क्रियाविशेषण कसे असतात, एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगते बघा. जी क्रियेचा परिणाम किंवा प्रमाण दाखवणाऱ्या परिणामवाचक शब्दाला परिणामवाचक, बघा एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री परिणाम दाखवतो, क्वाईट, व्हेरी और ऑलमोस्ट फुली. क्वाईट, व्हेरी, ऑलमोस्ट फुली. क्रिया कशी घडलेली आहे, खूप परिणाम घडलेला आहे. व्हेरी वेल आपल्याला एक शब्द माहीत असतो. ऐसे लिहिताना आपल्याला एक शब्द मस्त, माय स्कूल इज व्हेरी व्हेरी गुड. कुठलाही कशावरती येतो, आता नॉव्हेलमध्ये एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल एखाद्या कॅरेक्टरबद्दल विचारलं गेलं, व्हेरी व्हेरी म्हणजे व्हेरीचा इफेक्ट असतो, माहीत असतो. म्हणजे व्हेरीचा एवढा परिणाम आपल्यावरती झालेला आहे की प्रत्येक वाक्यात आपल्या व्हेरी येतं. म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, हे समजण्यासाठी सांगते. व्हेरीचा परिणाम एवढा करू नका आणि लिहू नका जास्त. म्हणजे तुम्ही शब्द वाढवण्याची, शब्दांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तसं तो चुकीचा आहे, तो चुकीचा पर्याय आहे. आणि नेहमीच चुकीच्या पर्यायाला आपण फुल स्टॉप लावला पाहिजे. नेक्स्ट आपण पाहू शकतो, म्हणजे बघा ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीजमध्ये कुठले कुठले आले, क्वाईट आलं, व्हेरी आलं, ऑलमोस्ट आणि फुली. नेक्स्ट ॲडव्हर्ब ऑफ रिझन. बघा ॲडव्हर्ब ऑफ रिझन. आता हेतुदर्शक क्रियाविशेषण असतात बघा. फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस क्रियेचं कारण किंवा हेतू दर्शवित असतो त्या शब्दाला आपण हेतुदर्शक म्हणतो. देअरफोर, बघा देअरफोर, पर्पजली, ॲक्सिडेंटली, म्हणूनच. देअरफोर म्हणूनच, पर्पजली कारणास्तव, कुठलं कारण होतं, कारणास्तव आपण म्हणतो पर्पजली. अँड ॲक्सिडेंटली अपघातात कारण, म्हणजे ॲक्सिडेंटली. एक्झाम्पल्स LY प्रत्यय आहे तिथं आपण तिथं ओळखू शकतो, पण तो मॅनर्स कुठला आहे, ॲज अ ॲडव्हर्ब ऑफ रिझन. हेतुदर्शक विचारला जातो, हेतू विचारला जातो, त्याचं कारण काय आहे, तुमचा हेतू विचारला जातो ना, ओपिनियन विचारला जातो. फॉर एक्झाम्पल व्हाय यू लाईक द पोएम, युअर इंटेन्शन, युअर ओपिनियन. तिथं काय महत्त्वाचं आहे, तुमचं ओपिनियन महत्त्वाचं आहे, तुमचं मत महत्त्वाचं आहे. आणि शेवट 7वा जो आकडा आहे काय आहे, ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन. आता बघा दृढतादर्शक किंवा नकारात्मक दर्शक क्रिया दडवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी क्रियाविशेषण वापरलं जातं. एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो, जिथे दृढता आहे, विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे, आणि जिथे निगेटिव्ह आहे किंवा त्याच्यावर काय आहे, नकार आहे, त्या शब्दांना आपण दृढतादर्शक म्हणजेच काय की ॲडव्हर्ब ऑफ ॲफर्मेशन. ॲफर्मेशन याचा अर्थ होकारार्थ, नकारार्थ. दृढता म्हणजे दृढ आहे, आपण निश्चय आहे, जो निश्चय केलेला आहे तो शुअरली आहे आपण, की बाबा रे हां मला अभ्यास मी एवढा केलेला आहे, मला एक्झाममध्ये मार्क्स एवढे पडू शकतात, विश्वास आहे. सर्टनली अनिश्चितपणे आपल्याला विश्वास नाही. नायदर, नेव्हर, निगेटिव्ह नकारार्थी वाक्य आहेत ना, नायदर, नेदर आहे ना का नाही, होकारार्थी आहेत का, नायदर, नेव्हर कधीच नाही, म्हणजे नेहमी निगेटिव्ह थिंकिंग करणारे. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे शुअरली, कॉन्फिडन्स. आणि लास्टचा आहे इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्स, प्रश्नार्थक क्रियाविशेषणे. इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्स, प्रश्नार्थक क्रियाविशेषणे. आता प्रश्नार्थक क्रियाविशेषणे कुठली आहेत बघा, जर जी प्रश्न विचारण्यास क्रियेबद्दल क्रियाविशेषणे अव्यय ना. फॉर एक्झाम्पल वेअर, व्हॉट, हाऊ, व्हाय.
बघा, वेअर, व्हॉट, हाऊ, व्हाय. आणि ज्या ज्या गोष्टींना प्रश्न विचारला जातो संख्या मिळते. वेअर प्लेस ठिकाण, व्हाय रिझन, आपल्याला रिझन इथं विचारलेलं आहे, तू दर्शक रिझन. नेक्स्ट हाऊ कशी घडलेली आहे घटना फर्स्ट, आणि व्हाय कारण विचारलेलं आहे. आलं लक्षात. ॲडव्हर्ब ऑफ काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब्स बघा, पहिल्यापासून अजून एकदा सांगते. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब ऑफ टाईम, ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, अजून ॲडव्हर्ब ऑफ डिग्री, एकटाच बडबडत बसा म्हणा. ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीज, ॲडव्हर्ब ऑफ रिझन, ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन. काय आलं तुम्हाला? ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह शिकवलं का ॲडव्हर्ब. बरं, नेहमी तुम्ही जे ऐकत असताना सगळेजण पाहण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा तुम्ही राईट डाऊन करत जावा तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या लक्षात येईल नेक्स्ट लेक्चरला. बघा, नेक्स्ट लेक्चर कशाचं होईल, कारण का आता गेलेली वेळ नंतर येते का, नंतरचं नंतर होतं. ज्यावेळेस आपण व्हिडिओज पाहत असतो, ऐकत असतो, लेक्चर्स ऐकत असतो, त्यावेळेस तो तुम्ही लिहायचा आहे तुमच्या नोटबुकमध्ये, नोट डाऊन करायच्या आहेत. महत्त्वाच्या इन्सिडेंट असतात, नेहमी लक्षात ठेवा. ॲडव्हर्स एक्झाम्पल्स तुम्हाला सांगते आता. ॲडव्हर्सचे इथं भरपूर दिलेले आहेत म्हणून हे घेतलेला आहे मुद्दा. बघा, अबाउट, अबाउट आपण उच्चार कसा करतो, अबाउट. अबाउट याचा अर्थ काय, एखाद्याविषयी. आफ्टरवर्ड्स, अगेन, अगो, अगो, अहेड, ऑलमोस्ट, ऑलरेडी, ऑल्सो, ऑलवेज, असाइड, ॲट ऑल, अवे, डाऊन, अर्ली, एल्सवेअर, इनफ, इव्हन, एव्हर, फेरी, रादर, फार, हार्डली, मोरेवर. बघा, कधी कधी मी का सांगते तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचा अर्थ काय आहे की प्रत्येक शब्दाचा आपल्याला अर्थ माहीत पाहिजे. कारण का होतं, बऱ्याचदा आपण प्रश्नाचे आन्सर लिहायला जातो, पण प्रश्नाचे जर अर्थच माहीत नसतील, आपल्याला उत्तर लिहिता येत नाहीत, आन्सर लिहिता येत नाही, ते चुकीचे ठरू शकतात. एक्झाम्पल बघा, अबाउट, अबाउट मला सेंटेन्सेस बनवायचे आहेत, मग मला फक्त सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, कर्ता प्लस वर्ब, क्रियापद प्लस कर्म एवढंच माहीत असून चालेल का? मी रोज खेळतो एवढंच सांगून चालेल का? नाही. मला माझ्या मैत्रिणीबद्दल बोलायचं आहे, बद्दल, अबाउट. अबाउट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल मला बोलायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू टॉक अबाउट एज्युकेशन, आय वॉन्ट टू टॉक अबाउट मॅथ्स, मला मॅथ्सबद्दल बोलायचं आहे, मला इंग्लिशबद्दल बोलायचं आहे, मला मराठीबद्दल बोलायचं आहे. मग बद्दल विचारण्याऐवजी आपण काय म्हणतो, आय वॉन्ट टू टॉक फॉर इंग्लिश, मला इंग्लिशसाठी बोलायचं आहे, इंग्लिशसाठी नाही. च्याबद्दल. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे एक्झाम्पल्स कसे तयार करायचे, सेंटेन्सेस बनवण्यासाठी ॲडव्हर्ब असतील किंवा ॲडजेक्टिव्ह असतील त्याचा वापर केला जातो. आता आफ्टरवर्ड्स बघा, आफ्टरवर्ड्स याचा अर्थ काय, मी काय केलं, कशानंतर कशाचा तास होता. फॉर एक्झाम्पल, आता कशाचा तास झाला आणि त्याच्यानंतर कशाचा तास होणार आहे, नाही. म्हणजे च्यानंतर कशानंतर काय होणार आहे. ज्यावेळेस आपण सेंटेन्सेस बनवतो, मी कित्येकदा तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही रोजचा जो अभ्यास आहे, डेली अभ्यास आहे, आज तुम्ही काय केलं, फर्स्ट यू राईट इन मराठी, देन यू ट्रान्सलेट इन इंग्लिश. पहिल्यांदा तो तुम्ही मराठीमध्ये लिहा, नंतर तो तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. म्हणजे ते लिहिताना आपल्याला कळतं की आपल्याला काय येत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल, मी रोज शाळेत जातो, मी रोज कॉलेजला जातो, जाण्याची क्रियेला काय म्हणलं जातो, एवढं पाठ आहे. मग तिथं गेल्यानंतर काय होतं ते लिहिता येतं का? नाही. म्हणजे नेमक्या गोष्टी कळत नाहीत. मग च्यानंतर कशाच्या तासानंतर कुठला तास झाला हे सांगण्यासाठी आफ्टरवर्ड्स हा शब्द वापरला जातो. ॲज अगेन बघा, अगेन अजून, पुन्हा. बघा, ओरलच्या एक्झाम्पल घ्या. ओरलची तोंडी परीक्षा असेल किंवा कुठलीही परीक्षा असेल, आपल्याला एखाद्यानं इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारला, बघा इंग्लिशमध्ये क्वेश्चन विचारला, आपण काय म्हणतो जर आपल्याला समजलं नसेल तर आपल्याला तो रिपीट करायला काय म्हणतो आपण? काहीच म्हणत नाही, आपल्याला कळलंच नाही. मॅडम नंतर तुम्ही विचारू शकता का, किंवा अजून एकदा प्रश्न विचारू शकता का? मग अजून एकदा याच्यासाठी आपल्याला रिपीट करावं लागतं का? नाही. मॅम प्लीज यू आस्क मी अगेन क्वेश्चन,
अजून एकदा तुम्ही विचारू शकता क्वेश्चन, हा प्रश्न विचारू शकतो ना एक्झाम्पल्समध्ये. म्हणजे कशा प्रकारे व्होकॅब्युलरी सगळ्यांची सारखी असते का? आता क्लासमध्ये जेवढे बसले त्यांची व्होकॅब्युलरी सारखी असते का? प्रत्येकाची व्होकॅब्युलरी ही वेगवेगळी असते. फॉर एक्झाम्पल, जरी ते जुळे भाऊ असतील तरीसुद्धा त्यांची व्होकॅब्युलरी काय असते? वेगळी असते. आणि ती व्होकॅब्युलरी का वेगळी असते? आता एक्झाम्पल बघा, जेवढे तुम्हाला शब्द असतील माहीत तेवढे मला नसतील कदाचित. मला जो शब्द माहीत असेल तुम्हाला माहीत नसेल. म्हणजे सगळ्यांची व्होकॅब्युलरी सारखी असते का? नाही, वेगळी असते. आणि वाढवण्याचं काम कुणी करायचं आहे? व्होकॅब्युलरी वाढवण्याचं काम हे आपण करायचं आहे. आणि ते आपल्यावरती निर्भर आहे की आपण किती व्होकॅब्युलरी वाढवायची की नाही, कशा प्रकारे त्याच्यामध्ये वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत. आपण रोज जे वाचतो बघा, रोज जे आपण रीडिंग करतो, वाचतो, त्यातला प्रत्येक शब्द जो आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. रोज तुम्ही 5 शब्द बघा रीडिंग करायचे आणि ते लक्षात ठेवून लिहायचे. बघा, आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो, आपण शुअर होतो की बाबा रे, मला कुठलाही प्रश्न आला तरी मी तो एक्झाममध्ये लिहू शकतो. आणि याच्यासाठी जे डायग्राम्स दिलेले आहेत ते तुम्ही राईट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. नंतर लक्षात तुम्हाला जे पाठवलं जाईल ते तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. कारण का, बऱ्याचदा आपण ऐकतो, वाचतो, पण आपल्याला ते समजल्यासारखं वाटतं, पण नंतर ते माइंडमध्ये लक्षात राहत नाही. आणि याच्यासाठी आपण नंतर ते पाहत बसणार आहे का किंवा ऐकणार आहे का? नाही. त्यामुळे ज्या त्या गोष्टी करा. ॲगो असेल, अहेड असेल, ऑलमोस्ट असेल, ऑलरेडी असेल, तर असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. वर्बमध्ये असतील, वर्बचे असतील किंवा ॲडव्हर्बचे असतील, एव्हर, फेअरली, फादर. आता बघा, आपण दुसरा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो ऑफन. बघा, ऑफनचं स्पेलिंग काय आहे इथं बघा. ज्यावेळेस तुम्ही नोट डाऊन करता त्यावेळेस स्पेलिंगसुद्धा महत्त्वाची पाहिजेत. ऑफन स्पेलिंग काय आहे? OFTEN. पण त्याच्यामध्ये टचा उच्चार होतो का? नाही. सायलेंट वर्ड्स, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, सायलेंट वर्ड्स. हा जो ट आहे तो सायलेंट वर्ड्स आहे. आणि हा सायलेंट वर्ड्स मला वाटतं 8th स्टँडर्डला आपण शिकलेलो आहेत, पण तो आपल्या किती लक्षात आहे काही माहीत नाही. वन्स असेल, ओनली, आउट, क्वाईट, रादर, स्कॅरली, सेल्डम, सो, स्टील, दे, दस, टुगेदर, टू, व्हेरी, येट, देन्स, नियर बाय, देअर अपॉन, वेन्स, वेअर, देअर आफ्टर अँड देअर इन. म्हणजे जी संकल्पना आहे आपल्या मनामध्ये ती पूर्ण काढून टाका. कुठली? की व्हर्बला, ॲडव्हर्बला YY प्रत्ययच असतो. म्हणजे आतापर्यंत आपली संकल्पना काय असते? ॲडव्हर्बला YYच प्रत्यय असतो. ऑफन जे आहे ते ॲडव्हर्ब नाही, तर ऑफन हे ॲडव्हर्ब आहे, एगो हे ॲडव्हर्ब आहे, बिफोर, आफ्टर हे ॲडव्हर्ब आहे. लक्षात? ॲडव्हर्बचे प्रकार पाहिले बघा. अजून एकदा रिपीट करते मी. ॲडव्हर्बचे कुठले कुठले? सी ॲडव्हर्बमध्ये काय काय पाहिलं आपण बघा. अजून एकदा पाहते. ॲडव्हर्बमध्ये सगळ्यात जास्त ती अधिक माहिती कशाची देतो? व्हर्बची माहिती देतो. तो व्हर्ब कशा प्रकारे घडला, क्रियेविषयी अधिक माहिती ॲडव्हर्ब देतो. ॲड प्लस व्हर्ब. आता एक्झाम्पल्स मी वेगळे सांगणार. आता तुम्ही मला एक्झाम्पल्स वेगळे सांगू शकता त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल, आता वेगळे एक्झाम्पल कुठले येतात? फॉर एक्झाम्पल, शी राईट स्लोली. शी राईट स्लोली नोटबुक. शी राईट स्लोली इन द नोटबुक. ती हळुवारपणे नोटबुकमध्ये लिहिते. लिहिण्याची क्रिया कशी झाली? स्लोली झाली. मग YY प्रत्यय असला म्हणूनच आहे का? नाही. ते क्रियेविषयी अधिक माहिती सांगतोय. नंतर आपण पाहू शकतो ॲडव्हर्ब ऑफ टाईम. फॉर एक्झाम्पल, यस्टरडे, टुडे और टुमारो. यस्टरडे, टुडे, टुमारो. प्लेस, हियर, देअर, हेन्स, देन्स और एव्हरीवेअर. फॉर एक्झाम्पल, हियर, देअर, हेन्स, देन्स और एव्हरीवेअर और डाऊन बिलो. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, ती घटना कशी घडली, रीतिवाचक आपण सांगू शकतो. ॲज अ स्लोली घडली, फास्टली घडली, क्विकली घडली, अँग्रीली और हॅपीली. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, संख्याविषयी बघा, संख्या क्रियेविषयी सांगितलं जातं, माहिती सांगितली जातं ॲज अ संख्यावाचक क्रियाविशेषण. फॉर एक्झाम्पल, वन्स, टॉईस, ती एकदा घडली का दोनदा घेतली. ऑफन,
म्हणजे नेहमी घडते का, ऑलवेज वारंवार घडते का, नेहमी घडते, ऑफन ऑर ऑलवेज. ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीज क्रियाविशेषक आपण डिग्रीज म्हणजे चेंज डिग्रीजच नाही तर डिग्रीज परिणामवाचक. परिणाम कसा घडला, आता परिणाम कसा घडल्यासाठी व्हेरीचा वापर केला जातो. व्हेरीवरून लक्षात ठेवायचं आपल्यावर व्हेरीचा परिणाम कसा घडला. त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत. ॲडव्हर्ब ऑफ रिझन, ॲडव्हर्ब ऑफ रिझन त्याच्यामध्ये रिझन दाखवलं जातं. आता रिझन कुठला आहे याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे देअर फॉर, पर्पजफुली, ॲक्सिडेंटली. आपल्याला रिझन चांगल्या प्रकारे देता येतात आहे की नाही. जिथं रिझन देता येतं तिथं म्हणायचं ॲडव्हर्ब ऑफ रिझन आहे. आणि नेक्स्ट ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन अँड निगेशन. फॉर एक्झाम्पल शुअरली म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी. बऱ्याच मुलांना मेक इट, बघा मी का सांगते ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह माहीत आहे कारण का निगेटिव्ह लिहिलेलं आहे, नकारार्थी वाक्य एवढं माहीत असतं. पण बऱ्याच मुलांना ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सचा अर्थ माहीत नसतो आणि त्यामुळे त्याचं ॲन्सर जे आहे ते लिहिता येत नाही. तर ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सचा अर्थ काय, होकारार्थी विधान असते. होकारार्थी विधान ज्याच्यामध्ये नेहमी कॉन्फिडन्स सांगितला जातो, शुअरली सांगितलं जातं, शुअर सांगितलं जातं त्याच्यामध्ये. आणि लास्ट ॲज इंटरोगेटिव्ह ॲडवर्ब्स. लास्टचा जो भाग आहे इंटरोगेटिव्ह ॲडवर्ब्स. आणि इंटरोगेटिव्ह ॲडवर्ब्समध्ये नेहमी बघा व्हॉटने प्रश्न विचारला जातो. व्हेन, व्हेअर, हाऊ, व्हाय. व्हेन केव्हा, टायमिंग विचारलं गेलं बरोबर, WHEN. बऱ्याचदा प्रश्नाचे जे WH क्वेश्चन तयार होतात ना त्याचे सुद्धा अर्थ माहीत नसतात. व्हेन म्हणजे केव्हा, वेअर म्हणजे कोठे, हाऊ कसा आणि व्हाय का. म्हणजे हे कारणं माहीत पाहिजे. जर आपल्याला ते माहीत असेल तरच आपण पुढे होऊ शकतो. प्रश्नाचाच अर्थ कळत नाही तर पुढचे अर्थ कळणार आहेत का, हे एक्झाम्पल्स आहे. मला वाटतं तुम्हाला ॲडव्हर्ब जे आहे ते चांगल्या तऱ्हेने कळालं बरोबर. आता आपण व्हर्बचं बघा रिपिटेशन करूया. व्हर्बचे जे फॉर्म्स आहेत मला सांगा, कुठलाही सेंटेन्सेस व्हर्ब शिवाय कंप्लीट होतं का. अर्थच पूर्ण होत नाही ना, अर्थच पूर्ण होत नाही. मी क्रिकेट क्रियापद आहे, तुम्ही आणि क्रिकेट काय संबंध आहे कुणाचा, अर्थपूर्ण आहे, सेंटेन्स बरोबर आहे. कोण आहे रे भाग आहे तो कंप्लीट करूया त्याच्यामध्ये. तर वर्बचे जे प्रकार आहे म्हणजेच काय, पूर्ण सेंटेन्सला वर्ब शिवाय अर्थपूर्ण होतो का नाही. एक्झाम्पल्स बघा एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेस वर्ब आहे मग ते सेंटेन्स आहे, पूर्ण अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल आय प्ले क्रिकेट, आय प्ले क्रिकेट. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद, ऑक्झिलरी वर्ब, मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, प्रायमरी, मॉडल ऑक्झिलरी. ट्रान्झिटिव्ह वर्ब सकर्मक क्रियापद ज्या क्रियेबद्दल किंवा जी क्रिया म्हणजे क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद आपण म्हणू शकतो. काय, ट्रान्झिटिव्ह वर्ब. बघा ट्रान्झिटिव्ह वर्ब ज्या क्रियापदेमध्ये क्रियापदाचा पूर्ण अर्थ होण्यासाठी अर्थपूर्ण लागण्यासाठी कर्माची गरज असते म्हणून त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही किंवा कर्म वापरत नाही आपण त्याला इंट्रान्झिटिव्ह वर्ब, मराठीमध्ये आपण अकर्मक क्रियापद, बघा अकर्मक क्रियापद म्हणतो. हे लक्षात ठेवा. बेस जो आहे तुम्हाला ज्यावेळेस एक्झामला विचारलं जाईल की ट्रान्झिटिव्ह वर्ब और इंट्रान्झिटिव्ह वर्ब त्यावेळेस आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. नेक्स्ट ऑक्झिलरी वर्ब. आता ऑक्झिलरी वर्ब्स आपले पाठच असले पाहिजेत, त्याला पर्याय नाहीत. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, शल, शूड, मे, माईट, कॅन, कुड, विल, वुड अशा प्रकारचे जे आहेत ते ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स, बघा प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. आता प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स डू, डज, डीड,
एम इज आर वॉज वेअर हे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ड्स अँड देन मोडल ऑक्झिलरी वर्ड शल शूड विल वूड कॅन कुड हे जे आहेत ते मोडल ऑक्झिलरी. नेहमी मोडल ऑक्झिलरीवरती सुद्धा एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जातो आणि तो आपल्याला आला पाहिजे. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हेरी वेल. सगळ्यांना लक्षात असेल तर नेक्स्टचा जो असेल तो आपण पाहणार आहोत राहिलेले पार्ट्स ऑफ स्पीच.